आनंद, यावेळेस आपल्या ऑफसाईट मीटिंगचं आपल्याला ठरवलं पाहिजे. नाही तर एक काम करूया, आपण हे टेन्शन घेण्यापेक्षा आपण ही सगळी जबाबदारी स्वानंदी मॅडमला देऊया. त्यांच्या कंपनीकडनंच आपण जाऊया. अरे गुड आयडिया. वा चला, तू एक काम कर, तू लिस्ट काढायला लाग. मी स्वानंदी मॅडमशी बोलून घेतो. हा? बोला. सॅमी, डेटवर जाऊया. काय डेटवर? हा, फॉर ओल्ड टाइम्स से. अरे काल तर जाऊन आलो ना आपण फिरायला. अरे मग काय झालं? सलग 2 दिवस आपण फिरायला जाऊ शकत नाही असा रूल आहे का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे काल आपण फिरायला गेलो होतो, आज आपण डेटवर जाऊया. पूर्वी आपण डेटवर जायचो ना, तसेच. चल ना, मला कुठेतरी घेऊन जा ना डेटवर. किंवा या पूर्वी ते शक्य होतं, आता ते शक्य नाहीये. का? का काय काम आहेत माझी? सॅम, तुला भेटायला मी इतक्या लांबून आलीये. तुझ्या या मैत्रिणीला तू प्रायोरिटी नाही का देऊ शकत? ठेव ना बाजूला थोडे दिवस ते काम. चल ना, एक कॉफी प्यायला तर जायचं यार. तेवढ्यासाठी पण तुला वेळ नाहीये का? हे बघ सॅम, तू आला नाहीस ना तर मी तुझ्या ऑफिसमध्ये ये ना आता. नाही नाही नाही, तू इकडे येऊ नकोस. खूप कामं संपवायची मला. ठीक आहे, मी तुला कळवतो. प्लीज नाही म्हणू नकोस, नाहीतर. अगं बाई, नाही पण हातातलं काम तर पूर्ण करायला लागेल त्यासाठी. ओके ओके ओके, लवकर कळवा. बाय बाय. समर, लोकेशन साधा हवाय की एक्झॉटिक? नाही रे, तू आता लोकेशन म्हणजे बघ ना. आता हिला घेऊन जायचं म्हणजे ही कसे कपडे घालते, कसे वागते, लोक घाबरतील हिला बघून. पण मी किमयाबद्दल विचारतच नव्हतो. आपल्या ऑफसाईड मीटिंग विषयीच्या लोकेशन विषयी बोलत होतो. सॉरी, माझा ना सगळा गोंधळ चाललाय. हा, किमया इफेक्ट. हो रे, बघ ना, परत जायचं म्हणते फिरायला. नाही, फिरायला नाही, डेटवर जायचं म्हणते बहुतेक. म्हणजे अजून भयंकर. काय ना, तुझा प्रॉब्लेम काय? तू ना सतत तिच्याविषयी तक्रार करत असतोस, पण तिला हवं तसंच तू करतोस. हेच करत आलायस आतापर्यंत आणि आताही तेच करणार आहेस. त्यामुळे जाऊ दे, बोलण्यात काय अर्थच नाही. अरे काय करू, ती ऐकतच नाही. म्हणूनच मला कधीच आवडली नाही. म्हणजे ना, माझी ना अशी मैत्रीच नाही होऊ शकली तिच्याशी. ती ना अशी, काही माणसं असतात ना एकदम अशी अंगावर येतात, तशी वाटते मला ती. म्हणजे मुलगी चांगली आहे, वाईट नाहीये, पण तरी रे मला ना अशी उथळ वाटते ती. बरं झालं तुझी बायको नाहीये. हे बघ, काही पर्सनॅलिटी असतात जरा युनिक, वेगळ्या, तशातली आहे ती. पण अशा पर्सनॅलिटीची मुलगी माझी बायको नाही असू शकत. म्हणजे एखाद्या उथळ व्यक्तीशी 2 तास बोलणं वेगळं, आणि आपल्या मैत्रिणीला आपण 2च तास भेटतो. पण कायमस्वरूपी अशी व्यक्ती आपल्या आयुष्यात. बरं चल, मीटिंग्स आहेत खूप साऱ्या, म्हणजे तुझ्याही आहेत, पण तू कुठे जायचं फिरायला ते बघ, सॉर्ट आउट कर. मी आलो.